नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजची जी रेसिपी आहे ती मी बनवतीये पुरणपोळी। आजचा जो श्रावण सोमवार आहे त्यानिमित्त मी ठरवलं की आज आपण पुरणपोळी बनवूया। तर पुरणासाठी साहित्य काय लागते ते आपण बघूयात। ही आहे हरभऱ्याची डाळ, ही 3 पावशेर घेतलेली आहे। ह्या वाटीप्रमाणे मी 3 वाट्या घेतल्यात। हे आहे खायचं बडीशोप, विलायची, जायफळ आणि हा 1 किलो गूळ आहे ऑर्गॅनिक। जेवढी डाळ आहे तेवढंच आपण गूळ घ्यायचं आहे। आता हा 1 किलो गूळ आहे तर त्याप्रमाणे मी ह्याच्यातला अर्धा गूळ घेते, म्हणजे हा 3 पावशेर गूळ होईल। चला आपण पुरणाची आता सुरुवात करूया। आता मी पुरणाची तयारी करतेय। तर आपण ही जी डाळ आहे ना, हरभरा डाळ, तर ह्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया, कारण की ही विकतची असल्यामुळे वरती पावडर वगैरे लागलेली असते। तर ह्याला धुवून घ्यायचं पाण्याखाली व्यवस्थित। अगोदर कुकरमध्ये टाकून घेतेय। ही बघा डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे। आता मी काय करते, ह्याच्यामध्ये डाळ शिजण्यासाठी ना, हे एवढं बाउल आपण डाळ घेतली होती बघा, तेवढंच बाउल आपण आता 3 बाउल घ्यायचे हे पाणी, आणि ह्याच्यामध्ये शिजताना टाकायचंय। हे बघा मी डाळीमध्ये पाणी एवढं प्रमाण घेतलेलं आहे। आता आपण ह्याला शिजायला टाकूया। मी पाणी का जास्त टाकलंय, कारण की आपल्याला नंतर कटाची आमटी सुद्धा करायची आहे ह्याच्यामधलं, मग आपण ह्याचं पाणी काढून घ्यायचंय। तर आता ह्याला आपण शिजायला ठेवूया। आता ह्याला आपण झाकण लावून घेते मी, आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या ह्याला मोठ्या गॅसवरती। डाळ शिजेपर्यंत आता काय करायचं, आपण पीठ मळून घ्यायचंय। तर पीठ मळण्याची पण एक टेक्निक आहे। पुरणपोळी करताना पीठ एकदम मऊ लागतं त्यासाठी। तर अगोदर काय करायचं, ह्याच्यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे, थोडंसं पाणी टाकून घेते, आणि ह्याच्यामध्ये पीठ टाकते। हे आहे गव्हाचं पीठ। ह्याचं काही प्रमाण वगैरे नाहीये, तुम्हाला जेवढ्या पोळ्या करायचं असतील तेवढं तुम्ही हे गव्हाचं पीठ घेऊ शकता। आता मी एवढं घेतलेलं आहे, कारण की घरामध्ये 3-4 व्यक्तीसाठी हे पुरेसे आहे। एकदम मऊ पीठ मळायचं, तेल आणि पाणी मिक्स करून करून असं एकदम ते मऊ पीठ म्हणजे व्हायला पाहिजे। नाहीतर मग काय होतं, मग आपले जे पोळ्या असतात ना, ते असे मध्येच फुटतात। मग मी पीठ मळून घेते आता गव्हाचं, तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मळते मी। हे बघा, हे मी अशा प्रकारे हे असं करून घेतलेलं आहे, पीठ मळून घेतलेलं आहे पाणी लावून लावून। आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, हातावरती तेल घ्यायचंय आपण। हे एवढं तेल मी घेतलेलं आहे, ते असं हातावरती घेऊन परत हे पीठ असं दाबून मळायचं। तेल पाणी करून ह्याला मऊ करायचंय आपल्याला, ह्या पिठाला। तेल टाकलं, आता परत आपण काय करायचं, हातावरती पाणी घ्यायचं आणि परत हे असं दाबून व्यवस्थित मळून घ्यायचं। हे एक वेळा तेल टाकलंय ना आपण, आता परत दुसऱ्यांदा घ्यायचंय, परत जोर लावून असं पीठ मळायचंय, म्हणजे आपले पुरणपोळ्या मस्त होतात, असे फुटत नाहीत। मग व्यवस्थित पीठ नाही मळलं ना, मग आपल्या पोळ्या पण चांगल्या नाही होत, मग ते मध्येच फुटतात। झाले आता हे, परत आपण तेल घेऊया। हे बघा एवढं तेल घेतलंय मी, परत हातावरती घ्यायचं, परत असं चोळून परत पीठ असं मळायचं। एकदम मऊ व्हायला पाहिजे, तुम्हाला मी दाखवते शेवटी। पीठ मळून झालं ना कसं होतं, परत आपण काय करूया, पाणी घेऊया आणि परत ह्याच्यामध्ये असं करूया। हे बघा मी हे अशा प्रकारे मळलेलं आहे। पीठ मळताना आहे ना, हे आपलं मनगट असतं ना, ते दोन्ही हातांनी असा धरून द्यायचा, म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं जातं। एकदम मऊ झालेलं आहे बघा, मी तुम्हाला काढून दाखवते। हे अशा प्रकारे पीठ पाहिजे आपलं पुरणपोळीचं।
कोण कोण मैदा सुद्धा टाकतं, पण मैदा टाकल्यावरती काय होतं, ज्यावेळेस पुरणपोळी आपली गार झाली ना ते वातट बनतात मग पुरणपोळी. आणि गव्हाच्याच पिठाने काय होतं मग ती मऊ राहते, मग थंड झाल्यावरही व्यवस्थित आपल्याला खाता येते. खूपच मऊ झालेलं आहे बघा पीठ. आता हे हे अशा प्रकारे आपल्याला पुरणपोळी करताना पीठ लागतं. आता ह्या पिठाला आपण काय करायचं, फ्रीज मध्ये 1 तास ठेवून द्यायचं. फ्रीज मध्ये पण ठेवल्यावरती पुरणपोळी छान बनते. डायरेक्टली करायला घेतलं ना मग ते चिकट होते मग पुरणपोळी अशी. ह्याला व्यवस्थित फ्रीज मध्ये ठेवूया आपण आता 1 तास. कुकर गार झालेलं आहे. आता आपण बघूया आतमध्ये डाळ व्यवस्थित शिजली आहे का नाही. हे बघा ह्याप्रमाणे डाळ शिजलेली आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा डाळ शिजलेली आहे. आता आपण काय करायचंय, ह्याच्यामधलं जे पाणी आहे हे पाणी मी हळूहळू काढून घेते ह्याच्यामध्ये. आमटी जर जास्त हवी असेल तर तुम्ही हे करू शकता, ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा अजून पाणी टाकू शकता, पण पाणी गरम करून टाकायचं, थंड टाकायचं नाही त्याच्यामध्ये. आता ह्याच्यातलं पाणी सर्व निघालेलं आहे. मी आता काय करते, ही डाळ परत कुकरमध्ये टाकते. पुरण करण्यासाठी डाळ बघा मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकून, गुळाची ढेप आहे बघा, मी ह्याला फोडून घेते, बारीक करून घ्यायचं ह्याला. आपण 3 पावशर डाळ घेतली होती ना, तर त्याला 3 पावशर गूळ टाकायचे, म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार गोड किती खाताय काय खाताय. हे 2 गुळाच्या ढेप होत्या ना, तर बारीक करून घेतलेलं आहे मी, आणि एवढा गूळ बाजूला काढलाय मी. आता हा काय करू, हा जो गूळ आहे ना तो डाळीमध्ये आपण टाकून घेऊयात. आता हे मध्ये आधी हलवत राहायचं, नाही तर मग काय होतं, पुरण करताना ते खाली चिकटलं जातं, मग हलवलं नाही तर मग ते करपतं खाली. त्यामुळं मध्ये आधी असं हलवत राहायचं. काय काय साखरेची पण पोळ्या करतात, पण आम्हाला पहिल्यापासून गुळाचीच पोळी आवडते म्हणून आम्ही गुळाच्याच पोळ्या करतोय. आता तिकडे पुरण मी ठेवलेलं आहे गॅसवरती, ते होतंय तोपर्यंत काय करायचं, पुरणामध्ये ना हे एक मिश्रण टाकावं लागतं. हे आहे बडीशोप, विलायची, आणि हे आहे जायफळ. जायफळचा तुकडा एवढाच घ्यायचा, अख्खा घ्यायचा नाही, कारण की ते काय होतं मग जास्त जायफळ टाकल्यानंतर आहे ना झोप लागते मग पुरणपोळी खाल्ल्यानंतर, त्यामुळे एवढंच जायफळ घ्यायचं. बडीशोप बघा मी किती घेते आता, एवढं सगळं अख्खं घ्यायचं, ओंजळभर, एवढी ओंजळभर एवढी टाकावं लागतं. एकदा नक्की ट्राय करा हे बडीशोप, कारण की चव खूप छान लागते. कोण कोण टाकत नाही पण आम्ही टाकतो त्याच्यामध्ये. हे विलायची एवढी आहे, आणि हे आहे जायफळचा तुकडा, हे पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. ह्याला आता बारीक वाटून घ्यायचंय. हे बघा मी एवढी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. विलायचीचं मी ते सालासकट टाकलं होतं, कारण की ते सालामध्ये पण आहे ना एक सुगंध असतो, त्यामुळे ते काही काढायची गरज नाही आहे. हे पूर्ण असं मी बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे. हे पण आता पुरणामध्ये टाकून घ्यायचंय थोड्या वेळाने. हे बघा हे पुरण झालेलं आहे, म्हणजे व्हायचंय अजून, पण अशा प्रकारे शिजत आल्यावरती काय करायचं, मग हे जे वाटलेलं आहे ना आपण बडीशोप विलायची, ती पावडर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. सुगंध छान येतो मग हे पुरणाला, हे टाकल्यावरती. पुरणामध्ये मीठ टाकू नका, कारण की पीठ मळताना आपण ऑलरेडी आहे ना मीठ टाकलं होतं चिमूटभर त्याच्यामध्ये. पुरणात मीठ नाही टाकायचं कधीच, का नाही तर मग काय होतं माहिती का, ते पुरण खारट लागतं मग. हे असे ह्या स्टेज पर्यंत आल्यावरती मग हे टाकून घ्यायचंय आपल्याला बडीशोप विलायची. पुरणाला एक मस्त वास येतो हे मिश्रण टाकल्यावरती. हे बघा हे असं हलवत राहायचं मध्ये आधी. मी हे हलवतीये मी, त्यामुळं खाली चिकटलेलं नाही, नाहीतर नाही हलवल्यावरती मग खाली सगळं पुरण लागतं. अजून हे झालेलं नाहीये. हे बघा ह्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा दिसतोय ना, हा पूर्णपणे ओलसरपणा जायला पाहिजे, म्हणजे आपलं पुरण रेडी होईल. त्यावेळेस नेहमी असं हलवत राहायचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे ह्यासाठी.
हे बघा, हे पुरण झालेलं आहे. आता काय करायचं, ह्याला वाटून घ्यायचंय. तर मी काय करते, हे पुरण यंत्रामध्ये हे वाटून घेते. मिक्सरमध्ये वाटायचं नाही, कारण की काय होतं, मिक्सरमध्ये वाटल्याने पुरण चिकट बनतं आणि ह्याच्यामध्ये वाटल्यावरती पुरण असं खुसखुशीत बनतं. थोडा वेळ लागतो ह्याच्यामध्ये, पण पुरण मस्त होतं ह्याच्यात. हे बघा, मी हे असं वाटून घेतेय. बघा, हे खाली असं वाटताना निघतंय हळूहळू. हे बघा, हे आहे पुरण. आता मी तुम्हाला पोळी लाटताना कशा प्रकारे लाटायची ते सांगते. एवढा बघा, मी पिठाचा गोळा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण पुरण भरून घेऊया. हे बघा, ह्याच्यामध्ये व्यवस्थित ह्याच्यात पुरण भरून घ्यायचे. मध्ये असं प्रेस करत राहायचं. हळूहळू ह्याला गोळा बनवून घेते मी. असा पुरण टाकल्यावरती हे असं व्यवस्थित प्रेस करून ह्याला दाबून घ्यायची. थोडंसं पीठ लावायचं पांढरं हे, आणि ह्याला मोठं करून घ्यायचं असं. म्हणजे मी ह्याला थोडंसं मोठं करून घेते. हे साईडनी दाबत 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 राहायचं, मध्ये दाबायचं नाही. हे अशा प्रकारे करून झाल्यावरती मग लाटायला घ्यायची. पीठ लावते व्यवस्थित पांढरं. हलक्या हाताने अशी लाटून घ्यायची. हे बघा, ह्याला अशी लाटून झालेली आहे पोळी. आता काय करू, ह्याला आपण व्यवस्थित भाजून घेऊया तव्यावरती. पहिलं तव्यावरती काय करायचं, तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर ही पोळी अशी उचलून ती चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची. वरतून तेल मी लावते ह्या पोळीला. अशी पोळीवरती बुडबुडे आले ना, मग आपण पोळी परतवायची. एकदम हळू हलक्या हाताने उलटणं आपण हे आतमध्ये टाकायचंय असं, आणि मग पोळी पलटायची. वरतून परत तेल लावून घ्या. ही भाजून झालेली आहे व्यवस्थित पुरणपोळी. आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि मी बाकीच्या करून घेते पुरणपोळ्या. रेडी आहे आपली पुरणपोळी थाळी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय टिप्स वगैरे असतील तर ते प्लीज कमेंट करायला पण विसरू नका. थँक्यू.